आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. आरडी यात्राम सर, बांगले सर, केवरा सर, आरडी यात्राम, आरडी यात्राम सर इकडे, हेमंत जाधव, बाजूला उभं राहण्यात सर्व इकडले कोपऱ्यामधले इकडे राहा. सगळ्यांनी एक गट्टा करा, असा पूर्ण फोटो व्यवस्थित आला पाहिजे. सगळ्यांनी या, पुढे या, पुढे या, पुढे या. सगळ्यांनी गोल गोल रिंगण पकडल्यासारखं करा. बोरसे काय कोणी बोलू. आज आम्ही ह्या ठिकाणी आज आदिवासी संयुक्त आदिवासी हक्क संकुचित कृती आज समिती आज आम्ही स्थापन केलेली आहे. आणि आज आम्ही हा मोर्चा करण्याचं कारण काय आहे की आज ह्या सरकारने आदिवासींच्या हक्काचा म्हणजे जो आरक्षणबद्दलचा आमचा जो विषय चालू आहे आणि सगळ्या महाराष्ट्रात ह्या जनतेने सगळ्यांनी आक्रोश केलेले आदिवासी जनतेने आणि तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये चालू आहे सगळे आरक्षण. म्हणून आम्ही ठाणा, पालघर, मुंबई, नाशिक ह्या सगळ्या जिल्ह्यातून मिळून आम्ही आज ठाण्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यावर धडक मोर्चा काढलेला आहे आदिवासी म्हणून की आमचा जो आरक्षण आहे, आमचा जो 7.5% आरक्षण आहे, त्या आरक्षणमध्ये आमच्या जो आदिवासी बांधवांच्याच इतर जाती आहेत आदिवासीमध्ये त्यांनाच ते आरक्षण पुरत नाही. आणि त्या आरक्षण आम्हालाच त्या आरक्षण काही अजूनही सवलती भेटत नाही आणि पुरेशा होत नाही. आणि इतर समाजाला जर आमच्या जर आरक्षण देत असेल धनगर समाजाला, त्यांनी धनगर समाजाला द्यावं. त्यांचं 3.5% आरक्षण आहे ना, त्या आरक्षणाला त्यांनी द्यावं, त्यांनी त्यांचं बघावं. आमच्या आरक्षणामध्ये त्यांनी घुसखोरी करावं नाही. म्हणून आमचं हे आव्हान आहे आदिवासी सगळ्या बांधवांचं. हा नक्कीच पडणार. अख्ख्या महाराष्ट्रात निवडणूक त्यांच्यावर परिणाम पडणार या सरकारवर. आणि सर्व आदिवासी बांधव सगळं जागा उठलेले आहेत.